नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मारुंजी हद्दीमध्ये अनधिकृत उभारलेल्या बिल्डिंगवर PMRDA कडनं कारवाई सुरू आहे। या ठिकाणी ही जी 3 मजली बिल्डिंग आहे, या 3 मजली बिल्डिंग ही अनधिकृत असल्यामुळे या ठिकाणी तिला भुईसपाट करण्याचं काम सुरू आहे आणि या परिसरामध्ये एकूण 5 इमारती आहेत। जर तुम्ही घर बांधत असाल तर पूर्ण परवानगी घेऊन जर घर बांधलं तर ही वेळ येणार नाही। काही तासामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे, कारण अनधिकृत बांधकाम ठरलं तर ते काही क्षणामध्ये काही तासामध्ये भुईसपाट केलं जातंय। तर या ठिकाणी PMRDAच्या वतीनं तहसीलदार रवींद्र रांजणे साहेब, तहसीलदार सचिन मस्के साहेब आणि पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे साहेब आणि 6 इंजिनियर या ठिकाणी उपस्थित आहे। हा अत्याधुनिक असणारा हा जो पोकलॅन आहे, तसंच दुसरा पोकलॅन आहे, या माध्यमातून या ठिकाणी ही इमारत भुईसपाट करण्यात येत आहे। नागरिक ही जी कारवाई होत असताना नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि जर नागरिक घर बांधत असतील, बिल्डिंग बांधत असतील तर पहिल्यांदा PMRDAच्या हद्दीत असेल तर PMRDAची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि जर PCMC मध्ये असेल, महानगरपालिकेत असेल तर महानगरपालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे। काही दिवसापूर्वी चिखली परिसरामध्ये इंद्रायणी नदी पात्रामध्ये जे 29 बांधकामं होते ते कोर्टाच्या आदेशानुसार भुईसपाट करण्यात आलेले आहे। मावळ मुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत बांधकामं आहेत, या अनधिकृत बांधकामावर PMRDA कडनं मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे। PMRDA कडनं मावळ तालुक्यामध्ये जे पाटण परिसरामध्ये ओढ्यावर जे अनधिकृत बांधकाम केले होते त्या बिल्डिंगा भुईसपाट केल्या। त्यानंतर जोगेश्वरी मिसळ होती आणि त्याच नंतर एक तरस यांची बिल्डिंग ही पण भुईसपाट केलेली आहे। तरी आता तरी नागरिकांनी धडा घेतला पाहिजे। आपलं जे अनधिकृत बांधकाम आहे हे मुळात करूच नये आणि जर बांधकाम करायचं असेल तर अधिकृत केलं तर ही वेळ येत नाही। तर सकाळपासून या ठिकाणी ही टोलेजंग 3 मजली बिल्डिंग बांधण्यासाठी किती वर्ष गेले, पण पाडण्यासाठी 1 दिवसामध्ये ती बिल्डिंग भुईसपाट होत आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस अधिकारी उपस्थित झालेले आहेत। पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे साहेब, त्याच पद्धतीनं सर्व फौजफाटा या ठिकाणी आहे। सकाळपासून ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे। मोठी बिल्डिंग भुईसपाट होत असताना या ठिकाणी नागरिक त्या बिल्डिंगकडे पाहत आहेत। तर या बिल्डिंगच्या माध्यमातून इतर जे बिल्डिंग बांधणारे जे काही नागरिक आहेत त्यांनी धडा घेतला पाहिजे, अन्यथा PMRDA कडनं होणारी कारवाई ही रोखली जात नाही। मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नदी आहेत, धरणं आहेत, वनक्षेत्राची हद्द आहे आणि अशा ठिकाणी राजरोजपणे अनधिकृत बांधकामं केली जातात। पण जेव्हा PMRDAचा हातोडा येतो त्यावेळेस त्याला रोखता येत नाही। तर PMRDA कडून होणारी ही अनधिकृत बांधकामावर होणारी कारवाई काही ठिकाणी स्वागतार्ह मानली जाते, तर काही ठिकाणी या कारवाईचा निषेध पण केला जातो। पण कायद्यामध्ये राहाल तर फायद्यात राहाल। तर या ठिकाणी पोकलॅनच्या साह्याने बिल्डिंगचा काही भाग तोडण्यात येतोय आणि तोडल्यानंतर त्यामधला जो काही भाग आहे तो बाजूला काढण्यात येतोय। तर पोकलॅनच्या साह्याने ही बिल्डिंग भुईसपाट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नागरिकांनी धडा घेतला पाहिजे। कष्टाचा पैसा ज्यावेळेस एका रात्रीमध्ये भुईसपाट होतो त्यावेळेस फार मोठं दुःख होत असतं। तर अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने PMRDA कडनं ही कारवाई केली जात आहे। पोकलॅनच्या साह्याने एक पिलर तोडत या बिल्डिंगीला खाली घेतलं जाते आणि त्यामधनं काही या मारुंजी परिसरातल्या 5 बिल्डिंगवर PMRDA कडनं कारवाई होणार आहे। त्यामधली ही पहिली बिल्डिंग आहे। या पहिल्या बिल्डिंगवर पहिली बिल्डिंग या ठिकाणी भुईसपाट करत आहेत। तर या न्यू रामदेव फर्निचर
या ठिकाणी सुरू होतं, त्यामधलं साहित्य काढत आहेत. बरेचसे नागरिक उपस्थित आहेत. काय कारवाई होत आहे, कारवाईबद्दल काही सांगणार का? कारण नागरिकांच्या कष्टाची कमाई PMRDA कडनं काही क्षणामध्येच नष्ट केली. 2 जूनला म्हणजे फरवरीला आपल्याला नोटीस दिलं होतं आणि रात्रीचे एकदम येऊन म्हणलं दुकानं खाली करा. आम्ही 4 महिने भाड्याने दुकान दिलेली होती आणि नोंद सुद्धा केलेली आम्ही आणि टॅक्स सुद्धा भरले आहेत आणि मीटर लाईट मीटर सगळं चालू होतं. लोक राहायला पण होतं आणि एकदम रात्रीचे 6 वाजता येऊन म्हणतं दुकान खाली करा आणि काही म्हणलं नाही की उद्या येणार आहे म्हणून की लगेच कारवाई करणार आहे असं काही म्हणलं नाही. त्यांनी लगेच रात्रीचं म्हणलं खाली करा, म्हणजे आता रात्रीभर कसं आम्ही खाली करणार आहेत. आणि सकाळीचे येऊन सगळं भरलेले दुकान होते खाली केली आहे आणि आता सगळं कारवाई आहे. सकाळीपासून आमच्यावर कारवाई आहे आणि आमच्या सोबत जो नोटिसा दिली होती तर सगळ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बरं, या परिसरामधल्या 5 बिल्डिंगीवर PMRDA कडनं कारवाई होणार आहे. पूर्ण जेवढे 45 सर्वे नंबर अनियंत्रित बांधकामच आहेत. पूर्णच काही निगल वस्तू हेच नाही इकडं, म्हणजे अनियंत्रित बांधकामच आहेत आणि सगळं पैसे घेऊन काम केलेले आहे. माझे म्हणणे आहेत, मत आहेत, म्हणजे पैसे घेऊन काम केले. ज्यांनी पैसे नाही दिले त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि मी सराला भेटून पण आलो, सर काही बोलत नाही आमच्या सोबत, काही असं काही बोलत नाही. म्हणजे काय साहेबाला म्हणलं असं काही होईन का, आम्ही निगल करायला गेलो तरी म्हणता हे नाही होणार आहे ते नाही होणार आहे, काहीच बोलत नाही. म्हणजे तुम्ही हे बांधकाम जे आहे कधी केलं होतं, किती वर्ष झालेले आहेत आणि बांधकामाच्या सर्व परवानग्या तुम्ही घेतल्या होत्या का? आम्ही सर्व परवानग्या घ्यायला गेलो होतं, जर दिलीच नाही परवानगी आणि सगळं अनियंत्रित बांधकामच केलेलं होतं सगळ्या ठिकाणी इकडं. म्हणून त्या हिशोबाने आम्ही फक्त दुकान आणि 2 मजलीच केलेली आहे. इकडं 8 मजली पण दुकान म्हणजे बिल्डिंग आहेत सगळं, पण तो आमचे पैसे नाही घेतले म्हणून आमच्यावर कारवाई केलेली आहे. काय नाव तुमचं? आमचं नाव चनाराम अमराराम चौधरी आणि आम्ही 4 लोक आहे. 4ही आम्ही पार्टनर मध्ये आहेत. 4ही लोकांनी बांधलेली आणि टॅक्स भरलेले आमचे, माझ्याकडे 1.5 वर्षाची पावती आहेत. टॅक्स सुद्धा भरून दुकानं तोडतात आणि रात्री येऊन 6 वाजता सांगतात, सकाळी कारवाईला येते आणि 4 महिने आधी नोटीस दिलेले आहेत मला. तर ज्यांची ही बिल्डिंग तोडली जाते ते मालक या ठिकाणी सांगतायत की पण PMRDAचा हातोडा आला की सकाळीच येतो आणि तो कुणी थांबत नाही. रात्री 6 वाजता सांगून गेले सर आणि एकदम दुकान भरलेली. 4 महिन्यांनी मी अग्रीमेंट करून भाड्याने दिलेली दुकान आणि लगेच येऊन म्हणते सकाळी खाली करायचं म्हणते, सोपं नाही. 6 घर बांधलेले राहायला लोक होता आतमध्ये पाठीमागे, 6 लोकांना सुद्धा सकाळी खाली करायला लावले सगळं आणि लोक राहताना सुद्धा टॅक्स भरताना सुद्धा तोडतात, म्हणजे ते चांगले नाहीत आमचे. तुम्ही इथल्या आमदारांकडे खासदारांकडे गेला होता? मी सगळीकडे जाऊन आले साहेब, कोणाचे नाव सांगून फायदा नाही. साहेबांनी म्हणले आता काय होईन ते सगळ्यासाठी करा, म्हणजे एका माणसासाठी असं करू नका आणि जे पैसे घेऊन करत असेल तरी हे चांगले नाहीत आमच्यासाठी. आणि गोरगरिबाचे आमचे कसे कष्टाचे पैसे आहेत आणि आम्ही बाहेरचे माणसे म्हणून आमच्यावर हातोड्या आधी पडतो, आमचं सांगणं आहेत बस. तर ज्यांची बिल्डिंग पाडण्यात येत आहे त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. PMRDAचं म्हणणं आहे की तुमचं बांधकाम हे अधिकृत असलं पाहिजे, अनाधिकृत असेल तर बांधकामाला एकदा नोटीस दिली की ते येऊन केव्हाही पाडत असतात आणि यामध्ये या परिसरात झालेले अनाधिकृत बांधकाम आहेत ते सर्वच बांधकामावर कारवाई होणार का, असाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर आपण जर घर बांधत असाल, बिल्डिंग बांधत असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला रितसर परवानगी भेटत नसेल तर तुम्ही बांधकाम करू नका. जर बांधकाम केलं तर डोळ्या देखत ही बिल्डिंग तुटताना हे जे मालक आहेत त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. कित्येक वर्षाची कमाई, त्यांची मेहनत, त्यांचं स्वप्न काही तासामध्ये जमीनदोस्त होतोय, भुईसपाट होतोय. तर नागरिकांनी आत्ता तरी या ठिकाणी धडा घेतला पाहिजे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.